आम्ही या ठिकाणी येतो आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू होतोय. बॅटिंग पॉवर प्ले यावेळेला घेतला गेलाय. नऊ तरुण डोंगरपाडा आणि कुश 11 या दोन संघादरम्यान प्रतिष्ठेची लढत. आणि आता बॅटर आहेत ज्ञानेश आणि मयुरेश. अरुणचं हे षटक आणि पहिल्यांदा आपण बघतोय बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. फिलहाल बहुत इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए और मैच शुरू होता हुआ अरुण की पहली गेंद और पावर प्ले देखिए पहली बार मैं देख रहा हूँ ऑन साइड पर मिड ऑन पर खिलाड़ी एक खिलाड़ी मिड ऑफ पर मौजूद. अनुभवी गेंदबाज अरुण बैकफुट पर गेंद को खेल दिया ऑन साइड पर. मैं तो समझ सकता हूँ कि यह सोच बहुत बढ़िया है ज्ञानेश और मयूरेश की. बैटिंग पावर प्ले का इंतजार नहीं किया. इन्होंने डिसीजन लिया कि बैटिंग पावर प्ले आपको पहले ओवर में लेना है. मैं तो समझता हूँ ये अच्छा इंटेंट था, बहुत अच्छी सोच. और सुंदर गेंदबाजी अरुण द्वारा. फ्लाइटेड गेंद थी. बैकफुट पर जाके गेंद को पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे बल्लेबाज मयूरेश. बीट हुए हैं. देखिए बैकफुट पर खेलने का प्रयास किया. इस बार अच्छा स्ट्रोक बैकफुट पर करेक्ट शॉट. 4 रन मिला मौका, जड़ दिया शानदार चौका. पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर थी. ये गेंद स्टंप के अंदर, उसके ऊपर प्रहार. दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज मयूरेश का. दोबारा बैकफुट पर लेकिन सुंदर फील्डिंग. यहां खतरा हो सकता है. ये क्या कर रहे हैं? स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाई है. स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाई है आकाश. और चौका. फील्डिंग बिल्कुल आपने ऊपर से देखा लेकिन इनका पैर दे. एक्शन रिप्ले देखिए. बैकफुट पर गेंद को खेल दिया था ऑन साइड पर और अच्छी स्पोर्ट्समैन स्पिरिट. थैंक यू वेरी मच. अब जाकर मौका मिलेगा. देखिए इसीलिए पावर प्ले पहले ओवर में लेना बहुत जरूरी है. अगर पहले ओवर में आप अपोनेंट टीम के ऊपर दबाव बनाएंगे तो बिल्कुल फायदा होगा. और अच्छा काम किया डोंगरपाड़ा टीम के बल्लेबाजों ने. 2 चौके इस ओवर में. उसके बाद में बैकफुट चले गए. गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया. एक्सीलेंट बैटिंग बाय द बोथ बैटर ज्ञानेश एंड मयूरेश. स्कोर मूव्स ऑन 11 पन्नन आफ्टर 1 डोंगरपाड़ा. कशी डोली राणी देख तुनी बायको कशी नाचे राणी कशी. After 1 over score 11 for none. Now तरुण डोंगरपाड़ा. अरुण महंगे साबित इस ओवर में 2 चौके. एक्शन रिप्ले दिखाई धनंजय. स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. और देखिए ये स्ट्रोक थोड़ा सा अलग है, हटके है. फैंसी स्ट्रोक बल्लेबाज का. ज्ञानेश 2 पर केंद्र, मयूरेश 9. इस बार लेग स्टंप के बाहर गेंद. वाइट बॉल का इशारा. स्कोर अगर देखें तुरंत संख्या आगे बढ़ता हूं मिस्टर रिस्टा के साथ 13 पर नन. ओहो ये भी गेंद बल्ले को लगी, विकेट को लगी और उसके बाद में पीछे चली गई. सिंगल आपको मिल रहा है और बल्लेबाज के चेहरे पर मुस्कुराहट देखिए. बल्ले का आडू किनारा लगा था. उसके बाद में गेंद विकेट कीपर की तरफ चली गई, विकेट कीपर के पीछे चली गई. ये अच्छी गेंद थी कल्पेश द्वारा. स्कोर 14 रन बगैर किसी नुकसान के. ओवर दूसरा प्रगति पर है. मयूरेश डबल फिगर में 10 पर 5 गेंदों का सामना किया. बैकफुट चले गए. थोड़ा इंतजार किया, पोजीशन में आया. अच्छा स्ट्रोक. फील्डिंग इतनी अच्छी नहीं है. फील्डिंग थोड़ा बेहतर करते तो बिल्कुल खतरे की घंटी बज रही थी बल्लेबाज दानिश के लिए. इस प्लेइंग ऑन 4. स्कोर 15 पर नन. दूसरे ओवर का खेल. कल्पेश अपनी बॉलिंग मार पर तैयार. रोहित हमारे साथ जुड़े हुए हैं कॉम बॉक्स में. करेक्ट शॉट. 4 रन. गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार 4. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही.
excellent batting by Danish and Mayuresh. Mayuresh looking now very dangerous. He's playing on 14. आखिरी गेंद शेष. स्कोर 19 रन बगैर किसी नुकसान के इस मैच में डोमिनेट किया है मयूरेश ने. सिंगल लेना चाह रही है, खतरा हो सकता है और अंपायर आउट, नॉट आउट, आउट नॉट आउट क्या इशारा करेंगे. ये जोड़ी रहा कमाल करे मैदान के अंदर. पहले यश बाबा के साथ जुड़ गए हैं. नॉट आउट कहा गया, कोई नुकसान नहीं है. थोड़ी सी हड़बड़ाहट हुई मैदान के अंदर. 2 ओवर का खेल, स्कोर 19 रन बगैर किसी नुकसान के. पहले बल्लेबाजी करते हुए डोंगर पड़ा. देखिए क्या हुआ था मैदान के अंदर और बॉडी का बैलेंस खो दिया था. समय लगा गेंदबाज को ये गेंद देने के लिए और बहुत अच्छी अंपायरिंग, बहुत अच्छी अंपायरिंग. करीबी मामला था, ये डिसीजन इतना आसान नहीं था. टिप्पा खाने के बाद उछाल था, अच्छी गेंद गेंदबाज द्वारा. संतोष अपनी बॉलिंग पर था. बिंदी गेंद के साथ आगाज किया गया. इस गेंद को ड्राइव किया. ओहो, संतोष को गेंद को रोकना था. एक बिंदी गेंद आपने डाली है, दूसरी गेंद एक बार फिर बहुत बढ़िया तरीके से आपके पास आई थी. अच्छी गेंदबाजी कर रहे संतोष. स्कोर फिलहाल इस सिंगल के साथ 20 रन बगैर किसी नुकसान के. ओवर तीसरा प्रगति मैदान 4 मयूरेश 14 पर खेल रहे. फ्लाइटेड गेंद, वाइट बॉल का इशारा. स्कोर 21 फॉर नन. जहां देखिए एक बार फिर ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, एक बार फिर लेग ब्रेक किया था. हल्का सा टर्न था लेकिन काफी ऑफ टाइम के बाहर गेंद थी. ये अच्छी गेंद थी और गति का इस्तेमाल किया, जिनको पॉइंट क्षेत्र में खेल दिया. स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 22 रन बगैर किसी नुकसान के. डोंगरपाड़ा दानिश 5, मयूरेश 15 पर बल्लेबाजी कर रहे हैं. करंट रेट 8.80 का है और दोनों बल्लेबाज सेंसिबल बल्लेबाजी कर रहे हैं. बुद्धिमानी वाली क्रिकेट. और तीसरा ओवर अभी अब फिलहाल 2 गेंदों का खिलाना बाकी. इस ओवर की अगली गेंद और वाइट बॉल का इशारा. अभी भी 2 गेंदें आपको डालनी है. ब्लाइटेड गेंदबाजी कर रहे हैं. ये सीधी गेंद थी. इस बार स्टंप के अंदर गेंद, मजबूरन स्टंप के अंदर आना पड़ा बल्लेबाज संतोष को. करंट रेटेड 9 का स्कोर 24 रन बगैर किसी नुकसान के. तीसरा ओवर प्रगति पर है. दानिश 6 पर बल्लेबाजी कर रहे. 8 गेंदों का सामना किया है. मयूरेश 16 पर. या एक बार फिर अपना पसंदीदा स्ट्रोक, सिग्नेचर स्ट्रोक खेलना चाहते थे. आपने एक बार फिर वो प्लान किया था लेकिन इस जाल में आप फंस गए. गेंद बल्ले को लगी और उसके बाद में इनके पैर को लगी. देखिए क्या हुआ था. रुके रुके, एक बार फिर ये गेंद बल्ले को लगी और उसके बाद में इनको पैर को लगी है. विकेट कीपर ने अपना काम किया. स्कोर 3 ओवर के बाद 25 बगैर किसी नुकसान के. फेमस झाला. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे सभापति चषक 2024 की अद्भुत कहानी. 25 फॉर नन आफ्टर 3 ओवर डोंगरपाड़ा. करंट रेट 8.33 का है. निर्णायक ओवर में गेंदबाजी कर रहे गेंदबाज कृपाल. सिंगल लिया गया और 1 रन दोनों बल्लेबाजों ने पूरा किया. सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता हुआ 26 रन बगैर किसी नुकसान के. नवतरुण डोंगरपाड़ा की टीम बल्लेबाजी करे. कुश्ती 11 ने टॉस जीता, फील्डिंग करने का फैसला लिया था. लेग स्टंप के बाहर गेंद और आकाश एक्सरसाइज कर रहे हैं. टाइटैनिक पोज में एक बार फिर बता रही है वाइड बॉल है. ये क्या कर दिया भाई. संयम का बात टूटा. गेंद बिल्कुल बॉक्स के बाहर. बल्लेबाज डगआउट की तरफ. देखिए अपने आप को नहीं रोक पाए. ऑन साइड पर मिड विकेट पर खेलना तो चाहते थे लेकिन अलोंग द कारपेट नहीं खेल पाए और बॉक्स के बाहर गेंद चलेगी. दैनिश ने बनाए 6 रन. 27 रनों की साझेदारी टूटी है. दैनिश ने 27 रन बनाए. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी. पहले विकेट के लिए एक अच्छी साझेदारी. कृपाल ओह गेंद को ड्राइव करना चाहते थे. इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए है. इस वक्त अगर देखें तो ये गेंद ऑफ टॉप के थोड़ा सा बाहर हरकत करती भी. टर्न जरूर अच्छा मिला था. करंट रेट जो 9 का था वो नीचे आके बिल्कुल 7 के करीब आ रहा है. दबाव एक बार फिर बढ़ाने की कोशिश कृपाल द्वारा.
कुछ 11 कम बैक कर रहा है। स्कोर 28 एक विकेट के नुकसान पर। करंट रन रेट 9 के ऊपर था, अब 7.64 का है। विकेट गिरने से दबाव बनता है। फुल टॉस गेंद कवर क्षेत्र में ड्राइव किया, लेकिन तारीफ करने की मयूरेश की बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की। 11 गेंदों में 8 रन बनाए हैं। स्कोर अगर देखें तो डोंगरपाड़ा 29 रन एक विकेट के नुकसान पर। ओवर चौथा प्रगति पर है। प्रमुख गेंदबाज के तौर पर कृपाल गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्राइकर इन पर जयेश इज प्लेइंग ऑन 1, स्कोर 29 पर 1। अच्छा स्ट्रोक है, सुंदर तरीके से गेंद को फील्ड किया और अच्छा बॉन्डिंग था, अच्छा कॉम्बिनेशन। देखिए किस तरह से ये मुकाबला समाप्त हुआ। पहली पारी फुल टॉस गेंद थी, गेंद को ड्राइव किया, सुंदर फील्डिंग, अच्छा थ्रो, अच्छा कलेक्शन गेंदबाज का। तो स्कोर 29 2 विकेट के नुकसान पर डोंगरपाड़ा जीतने के लिए 30 रनों का लक्ष्य। अभी अगला मुकाबला बहुत महत्वपूर्ण होगा। डीसीसी बॉयज साई माउली टीम, डीसीसी बॉयज साई माउली टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस बॉक्स की तरफ आना है। साई माउली डीसीसी। लोक ही जमली बघाया सारी, मैदानी सामना रंगणार। राजेश सर, स्पर्धा ही आहे एक नंबर, सारे खेळाडू दमदार। जरा टॉस बॉक्स समोर बाजूला व्हा प्लीज। राजाराम पाटलाचा पाठिंबा आम्हाला लाभला। थँक्यू टीचर। साई माउली टीमचे कॅप्टन आणि डीसीसी बॉयज कॅप्टन लवकर यायचे। आपल्या असोसिएशनचे पदाधिकारी आमच्याबरोबर आहेत, राजेश, आणि खूप चांगलं काम त्यांनी केलं आहे। विनंती असेल टॉस बॉक्स समोर जे प्रेक्षक आहेत त्यांनी उजव्या बाजूला चला। तुम्ही कॅमेऱ्यामध्ये सध्या ज्या अवस्थेमध्ये ज्या टी शर्टमध्ये इथे क्रिकेटचा खेळ या ठिकाणी पाहण्याकरता आलेले आहेत, सध्या कॅमेऱ्यामध्ये आहात तुम्ही सगळेजण। सर प्लीज 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 प्लीज। साई माउली संघाचा कॅप्टन आपल्याबरोबर आहे मिस्टर जयेश पाटील, मिलिंद डीसीसी बॉयज। तर सामना साई माउली तुमच्यासाठी प्रतीक्षेचा असेल। डीसीसी बॉयज यावेळेला तुम्हाला देखील महत्त्वाचा सामना आहे। टॉस केला जातोय, टॉस का बॉस छापाचा आवाज काटा आला, याचा अर्थ डीसीसी बॉयज संघानं टॉस जिंकलेला। राजूजी थँक्यू व्हेरी मच। फिल्डिंग अत्यंत महत्त्वाचा सामना। साई माउली प्रतिष्ठा पडायला लागली या मॅचमध्ये। बॅटिंग करायची आहे। बॅटिंग किती धावा या ठिकाणी मापक ठरतील? 30 ते 35। 30 ते 35। कोणते बॅटर चांगली कामगिरी करतील? वैभव आणि योगेश आहे। यावेळेला पॉवर प्ले मगाशी आपण बघितलं तर पहिल्या षटकासाठी घेतला, त्याचा फायदा झालाय। बॅटिंग पॉवर प्ले तिसऱ्या षटकात, दुसऱ्या षटकात, पहिल्या षटकात काय प्लॅन असेल? ते बॅटिंगवाले करतील। येस, ओके, प्लॅन सांगत नाहीत, परंतु सामना अत्यंत महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी। डीसीसी बॉयज वन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल्ड फर्स्ट। बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री। पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, एकेरी धाव घेतली गेले। धावपरवरती आपण बघितलं तर 30चा 55 आहे। ओंकार वाडकर जरा या, ओंकार वाडकर। संतोष आणि कल्पेची जोडी मैदानावरती। कुश 11 संघ 2 धावा, बिनबाद 2। आणखीन एक एकेरी धाव। आता बॅटिंग पॉवर प्ले अत्यंत महत्त्वाचा आहे। कधी घ्यायचं आहे प्रत्येक संघाचा निर्णय असू शकतो, परंतु आज डोंगरपाडा संघानं बॅटिंग पॉवर प्ले पहिल्या षटकात घेतला होता, त्यांचा निर्णय अत्यंत योग्य होता। ऑनसाइड चेंडू बांबरकडच्या साईडनं वळवलाय। एकेरी धाव मिळेल, एकेरी धावसंख्या पोचली ती 4 वरती। रिक्वायर रन रेट 7.80चा आहे आणि 20 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता। आता पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर एकेरी धाव घेतली जाते आहे। ज्ञानेश खूप चांगली कामगिरी करत असताना मैदानावरती
चेंडू तुमच्याकडे आहेत 24 आणि 24 चेंडूमध्ये तुम्हाला करायचे आहेत 30 धावा. पहिल्या षटकाचा खेळ धाबलका धाबा 6. कुश 11 प्रथम बॅटिंग करत असताना 30 धावांचा पाठलाग करत असताना 18 चेंडू 24. दादा पाठीशी उभा कशनाचेचा डोईवर हात नगरसेवक सदानंद यांची मैत्री आहे खास. दुसऱ्या षटकात बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय. दोघांची तुलना बघा. डोंगरपाडानं 11 धावा उभारल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला कुश 11 6 धावा. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगले अपडेट धनंजय यांच्या माध्यमातून. धाबलकावरती 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. टार्गेट आहे 30 धाबाचं. बॅटिंग पॉवर प्ले ऑन. आता दोन्ही संघांचा प्लॅन वेगळा आहे. एका बाजूला डोंगरपाडा संघानं पहिल्या षटकात बॅटिंग पॉवर प्ले घेतला तर दुसऱ्या बाजूला कुश 11 संघानं दुसऱ्या षटकात बॅटिंग पॉवर प्ले घेतला आहे. खरं तर पहिल्याच षटकात आक्रमण करणं फार गरजेचं असतं. रोहितची बॅटिंग मी बघितली. आक्रमक बॅटर आमच्याबरोबर आता स्कोररच्या भूमिकेमध्ये आहे. संतोष 3 कल्पेश 3. धाबलका धाबा 6. नितीन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. डावखुरा फलंदाज कल्पेश ऑन स्ट्राईक. हो पहिल्या चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. फ्लाईट रेट चेंडू होता आणि फुल टॉच चेंडू होता. खरं तर या चेंडूवरती आक्रमण करणं गरजेचं होतं. बॉक्सच्या बाहेर संतोष आणि कल्पेश मैदानावरती. कल्पेश बॉक्सच्या बाहेर घेतोय. फलंदाज बाद. नितीनला यश मिळते. खरं तर तुम्हाला कुरघोडी करायची प्रतिस्पर्धी संघावरती. तुम्ही यासाठीच बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय परंतु अंगलट येतोय. आउट. दुसरा धक्का कुश 11 संघाला. फलंदाज आकाश आलाय आणि आकाश परत देखील गेलाय. आउट. आपण पाहू शकता यावेळेला ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं परंतु टीव्ही अंपायरच्या दिशेनं इशारा केला आकाशनं. त्यामुळे थोडं थांबावं लागेल. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. थांबावं लागेल आपल्याला. तिसरे पंच सांगतील त्यानंतर हा डिसिजन येईल. अर्थात काय घडले आणि काय बिघडले तुम्ही चॅलेंज करू शकता. आता बॅटरनी चॅलेंज केले. कॉम्बॉक्स दाखवला जातोय. यावेळेला आमचे स्कोरर रोहित. त्यानंतर त्यांच्या बाजूला आपला मित्र आहे प्रथमेश. त्यानंतर ऑनलाईन स्कोरर करण. पंचांचे बोट या ठिकाणी आकाशाकडे जाते आणि बॅटिंग रिव्ह्यू आपण घेतला होता बॅट्समनने तो अनसक्सेसफुल झाला. याचा अर्थ तुम्ही आता आणखीन रिव्ह्यू घेऊ शकत नाही. रिव्ह्यू रिटर्न करू शकत नाही. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. बॅटर आउट. आकाश बॅक टू द पॅबलिन. सुंदर अप्रतिम खेळ मैदानावरती आतापर्यंत गोलंदाजाकडनं झाला आहे. नितीन चांगली कामगिरी करतात. धाबलकावरती धावा 6 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. लक्षमच्या बाहेरचा चेंडू आहे आणि नितीनचे हात बघा डोक्यावरती येत आहेत. त्याला माहिती आहे काही गरज असताना केलेली चूक आहे. बॅकफुटला खेळण्याची संधी मिळाली. 1 धाव तर पूर्ण होईल. एकेरी धावसंख्या पोहोचली ती 8 वरती. या षटकाचा शेवटचा चेंडू आहे. 24 चेंडूमध्ये 30 धावांचं आव्हान कुश 11 संघासमोर. आता 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. नितीन सज्ज. डावी यष्टी वाकवले. फलंदाजाने दाखवले. गोलंदाजाने वाकवले आणि फलंदाज फक्त बघत राहिला आणि त्याला आता डगआउटमध्ये जाण्याची संधी मिळेल. थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले पहा. ड्रामा आहे का. चेंडू सोडलाय. डावी यष्टी या ठिकाणी वाकवले. कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा. उसी तरह से भाई इस गेंद को आपने क्यों छोड़ा. क्यों छोड़ा सवाल पूछते रहेंगे. 12 चेंडू 22. सगळीकडे आपण बघितलं तर या सामन्यामध्ये 8 धावा 3 गणाच्या मोबदल्यामध्ये कुश 11. हा खेळ मी मगाशीच म्हणालो की ज्यामध्ये तुम्हाला कुरघोडी करायची आहे प्रतिस्पर्धी संघावरती आणि तुम्ही कुरघोडी नाही केलीत तर मात्र
प्रतिस्पर्धी संघ हा वरचढ होतो आणि तेच मैदानावरती घडते. डोंगरपाडा संघानं जे प्लॅन बनवले, जे योजना बनवले त्याप्रमाणे कामगिरी त्यांची होते. संतोषवरती सगळ्यांच्या नजरा असतील. तो हुकमाचं एक काय आहे. संतोषचं कौतुक मी मागाशी करेन. ज्या पद्धतीनं एक चेंडू मिड विकेटमध्ये अडवला गेला होता आणि त्यामुळे क्षेत्रचा पाय बॉडीला टच झाला होता. त्यावेळेस संतोष सांगितलं की हा चौकार आहे आणि क्रिकेटपेक्षा काही मोठं नाही आहे हे त्याला माहिती आहे. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावसंख्या वाढली. धावसंख्या या ठिकाणी होते ती आता तिसऱ्या षटकामध्ये 10. 3 गणाच्या मोबदल्यामध्ये संतोष 5. 6 चेंडूंना सामोरं गेलाय. 10 चेंडू 20 समीकरण. फटका चांगला आहे. अरे कुठे पाठवलंय भाऊ, कुठे पाठवलंय. सेलिब्रेशन करायचं आहे पण डोकं पण शांत ठेवायचं आहे. ॲक्शन रिप्ले धनंजय दाखवा. 10 चेंडू 3 पण कॅच कंप्लीट आहे त्यामुळे पंचांनी आऊट दिलंय. पुन्हा एकदा पहा काय घडलंय काय. ओ सेलिब्रेशन करण्याकरता गेला आणि त्यानंतर कुठे गेला चेंडू बॉक्सच्या बाहेर होता. आउट. त्या खेळाडूचं नाव सांगा मित्रा. वीरू. आता हसतोय परंतु चबेला त्याला कळलं की बॉक्सच्या बाहेर चेंडू गेलाय त्यामुळे डोक्यावरती हात पण गेला होता. चांगला फटका सुरेख पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केलाय. वीरू पुन्हा एकदा अपील करतोय परंतु यावेळेला चेंडू हातामध्ये नाहीये. धावफलक दाबा 11. 4 गणांच्या मोबदल्यामध्ये 8 चेंडू 19. सामना संपलेला नाहीये परंतु एका दुसरा चांगला फटका या सामन्याचं चित्र बदलू शकतो. सचिन 1 अमर 1. चांगला फटका, चांगला कंट्रोल आहे. यावेळेला थ्रो चांगला नाहीये. 4 क्रिकेट मैदानावरती आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळते. 12 धाबा 4 गणाच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू 18. खुश इलेव्हन संघ थोडासा बॅकफुटवरती गेलाय. 7 चेंडू आणि 18 धाबांची आवश्यकता. शेवटचा चेंडू आहे. 7 चेंडू म्हणजे शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकानंतर 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या चेंडूनंतर 6 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे परंतु आता 7-18. ओ हो वीरूने सांगितलं गेला चेंडू बॉक्सच्या बाहेर गेला आणि आता मगाशी पण चेंडू बाहेर गेला होता पण नशिबाची साथ मिळाली. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. धनंजय पाटील साहेबांचा हे सच्चा कार्य करता. अरे साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 12 धावा 5 गणांच्या मोबदल्यामध्ये खुशी इलेव्हनचा संघ. वीरूवरती आज कॅमेरा राहणार यात काही शंका नाही आहे. कंपॅरिझन पहा. डोंगरपाडा 25 बिनबाद 25 अप्रतिम सलामी. खुश इलेव्हन 12 धावा 5 गणांच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ गारद करण्यामध्ये डोंगरपाड्याला यश प्राप्त झाले. अप्रतिम कामगिरी त्यांनी केली. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू टप्पापर्यंत खाली राहतोय. 12 धावा 5 गणांच्या मोबदल्यामध्ये आहेत. शानदार गोलंदाजी आतापर्यंत. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. एकही धाव नाही मिळणार आहे. सरळ चेंडू लॉंगरमध्ये हातामध्ये जातोय त्यामुळे धाव करण्याचा प्रश्न नाही आहे. 30 धावांचा टार्गेट. 12 धावा 5 गणांच्या मोबदल्यामध्ये. या मला एक धाव मिळणार का नाही. आता रिक्वायरमेंट डेट कुठे गेलाय पहा. रिक्वायरमेंट डेट 27च्या वरती गेलाय. त्याचं कारण धावा येत नाहीत. चांगला फटका आहे. थोड़ा उशीरा आलाय. चौका तो आया लेकिन मोहतरमा आते आते बहुत देर कर दी. 2 चेंडू 14 धावांची आवश्यकता. आई चांगला फटका. कंट्रोल चांगला आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार. एक चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 20 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग केली अमरनं. कदाचित अमर उशीर आलाय का. किती नंबरवरती आलाय. क्रमांक 5 वरती. बीट केले. अप्रतिम चेंडू अशा रीतीनं
डोंगरपाडा संघानं हा सामना आपल्या खिशात घेतला. त्यांचे मनापासून अभिनंदन. कुश 11 पुढच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी करण्याकरता सज्ज असतील. आणि आता विजयाचा शिल्पकार अर्थात या सामन्याचा हिरो अप्रतिम कामगिरी करत चांगली बॅटिंग केले